हरि ओम. मी वेदांताचा रसिक असल्यामुळे वेदांतावर होणारी कीर्तनं वेळ असला तर वेळ काढून मी पाहतो आणि ऐकतो. कीर्तनाचा आशय काय आहे, शैली काय आहे, कीर्तनकार बरोबर बोलतो की नाही हे कळावं म्हणून. असंच एक कीर्तन मी ऐकायला घेतलं होतं. कीर्तनकार होता MBBS डॉक्टर आणि मरण माझे मरून गेले मज केले अमर अशा तऱ्हे काहीतरी वेदांताचा विषय होता. मी मोठ्या अपेक्षेने कीर्तनकार सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे, समजून घेण्याचं आणि विश्लेषण करण्याची त्याला जाणीव असेल, समज असेल, अशा हेतूने त्यांचं कीर्तन मी ऐकायला बसलो. आता हे महोदय अभंगाच्या कुठल्या तरी चरणाला स्पर्श करतील आणि त्याच्यावर विश्लेषण करतील या हेतूने मी आता करतील म्हणून पूर्ण 1 तास त्यांचं मी कीर्तन ऐकलं. पण मी चरफडलो. माझा पूर्णपणे विरस झालेला होता. हा कीर्तनकार इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशा तऱ्हेने संसाराच्याच गोष्टी करत होता. पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होता. असल्या कीर्तनकारामुळे श्रोता आणि वक्ता दोन्हीही रिकामे राहतात. कीर्तनकार डॉक्टराला मानधन मिळाले, पण श्रोते मात्र रिकामेच राहिले. आजकालचे जे कीर्तन करतात ते कीर्तनाच्या बाह्य सांगाड्यालाच आश्रय करतात आणि वेळ मारून नेतात. जो उत्तर रंग आहे, ज्याच्यामध्ये अभंगावर विश्लेषण करावयाचं असतं, त्याचे ते विश्लेषण करूच शकत नाहीत. आणि जर त्यांनी वेदांतासारखा गंभीर अभंग जर घेतलेला असेल तर त्यांच्यावर त्यांचा अभ्यास नसतो. ही माणसं कधीही गुरुमुखी नसतात. गुरुजवळ राहून त्यांनी वेदांताचे धडे घेतलेले नसतात. संस्कृत वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास नसतो. उपनिषदावर त्यांनी अभ्यास केलेला नसतो आणि केवळ अभ्यास न करता आल्यामुळे ते केवळ वेळ मारून नेतात, इकडच्या तिकडच्या चर्चा करतात. त्यांना गावचे लोक मानधनही देतात. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीत की महाराज तुम्ही अभंगावर बोलले नाहीत. पहा, मरण माझे मरून गेले मी झालो अमर, बीज भाजुनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. मरणा हाती सुटली काया बिचारे या निश्चयी. अशा तऱ्हेचे हे वेदांत प्रचूर अभंग आहेत. आणि तुकाराम महाराजांसारख्या संतांच्या सिद्धावस्थेमधील स्वरूप स्थितीचे अभंग आहेत. आणि ह्या अभंगावर बोलणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखीच गोष्ट आहे. पण याच्यावर अभ्यास न करता
कुठल्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये न जाता, कोणाजवळ धडे न करता, केवळ वेळ मारून देण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे लोक कीर्तन करतात. खरं म्हणजे या लोकांनी हे वेदांतावरचे अभंग घ्यायलाच नाही पाहिजे. वेदांताचे जर अभंग घ्यायचे नाही तर मग ते अभंग कुठले घेतील? भक्तीचे अभंग घेतील. पण भक्तीच्या अभंगाविषयी, निरूपणाविषयी तीच बोंब. यांनी कधी भक्तीचं अनुष्ठान केलेलंच नसतं. हे कधी चांगल्या भक्ती करणाऱ्या भक्ताच्या सहवासामध्ये 5-6 वर्ष, 8-10 वर्ष राहिली आहेत असंही काही नसतं. भक्तिशास्त्राचा अभ्यासही त्यांनी केलेला नसतो. संत वाङ्मय, ज्ञानेश्वरी, गाथा, चांगदेव 65, अमृतानुभव, भगवद्गीता अशा कुठल्याही ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केलेला नसतो. वेदांताचं आणि भक्तीचं त्यांनी गंभीर तात्पर्य जाणलेलं नसतं. केवळ दुसरे करतात, दुसऱ्यांना भरपूर पैसे मिळतात म्हणूनच ही मंडळी काय करतात? कीर्तनाची हौस करतात आणि जसे संप्रदाय बाह्य लोक संसार, विनोद आणि राजकारण याच्यावर चर्चा करतात, त्याप्रमाणेच हे लोक देखील या 3 विषयावर संसार, विनोद आणि राजकारण या विषयांनाच प्राधान्य देतात. आणि यामुळे श्रोत्यांचा विरस होतो. जाणकार मंडळी जी आलेली आहेत त्यांना आपला वेळ व्यर्थ गेला असं वाटून जातं. फक्त कीर्तनकाराची प्रसिद्धी होते आणि त्यांना मानधन मिळतं. आता मग ह्याविषयी काय करायचं? नुसतं चरफडत राहण्यापेक्षा आपल्याजवळ जर काही असेल तर ते सांगावं. वरील अभंग जे कीर्तनकार मंडळी कीर्तनासाठी घेतात त्याच्यावर जी अधिकारी मंडळी आहेत, जी मोजकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहेत अभंग, त्यांना माझा नमस्कार. त्यांच्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही आहे. पण जी उठवळ मंडळी असल्या गंभीर विषयावरच्या अभंगाला अधिकार नसताना निरूपणासाठी घेतात, त्यांना कळावं, त्याला समजावं. जे प्रामाणिक साधक आहेत आणि प्रामाणिक कीर्तनकार आहेत अशा लोकांना ह्या वेदांताविषयीच्या अभंगाविषयी कळावं, समजावं. म्हणून एक अभंग, रोज एक अभंग घेऊन त्याच्यावर निरूपण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अर्थात ह्याला हा जशा तऱ्हेने हरिनाम सप्ताह असतो किंवा भागवत कथा सप्ताह असतो, त्याचप्रमाणे हा ऑनलाईन सप्ताह आहे असं आपण समजावं. याला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही बघा. मला वाटतं अभंग सप्ताह अशा तऱ्हेने नाव दिलं तर बरं होईल. तेव्हा आपण आता हा अभंग सप्ताह सुरू करतोय. या अभंग सप्ताहासाठी तुम्हा श्रोत्यांना एक अट पाळावी लागेल. आपले या चॅनलचे 5,000 समर्थक आहेत. त्या सगळ्या समर्थकांना माझी विनंती आहे, नमस्कार आहे, की तुम्ही कमीत कमी 500 जणांनी तरी नवीन कीर्तनकार, जुने कीर्तनकार, साधक मंडळी,
वेदांताचे रसिक मंडळी, आमचे सहानुभूतीदार, अशा कमीत कमी 500 लोकांनी या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये आपले नाव आणि गाव दर्शवावं, लिहून पाठवावं. नाव आणि गाव हे पाठवण्याचं कारण एवढंच कारण आहे की आपण जो प्रयत्नपूर्वक, मेहनतपूर्वक जो प्रयत्न करतो आहे ते ऐकणारे किती लोक आहेत हे आपल्याला कळावं. कमीत कमी 500 लोक झाले ऐकणारे, रोज नित्यनेमाने ऐकणारे आहेत असं जर आपणाला कळलं, समजलं, तर ते वक्त्याला एक समाधान मिळतं. माझ्यासारख्या माणसाला एक समाधानच पाहिजे, दुसरी तुमच्याकडून काही अपेक्षा नाही. हे सगळं फुकट आहे, याच्यासाठी एकही पैसा तुम्हाला खर्च करावा लागणार नाही, श्रोत्याला काही द्यावं लागणार नाही, वक्त्याच्या पायावर काही ठेवावं लागणार नाही, कारण ऑनलाईन आहे सगळं. आणि आपण काही तुम्ही ऐकण्याबद्दल काही मागत नाही. फक्त तुम्ही हे 7 अभंग अत्यंत गंभीरपणे, प्रामाणिकपणे 7 दिवस ऐकले पाहिजे. 7 दिवस तुम्ही हा एक नियम केला पाहिजे की तुमची लेकरं, तुमची नातरुंड ज्या वेळेला बाहेर असतील आणि तुम्ही एकटे असाल, त्यावेळेला टीव्ही आणि बाकीच्या माध्यम बंद करून, मोबाईल बंद करून, हा विषय जो काय 35 मिनिटं किंवा 1 तास होणार आहे तेवढा तुम्ही गंभीरपणे ऐकावा, दुसऱ्यांना शेअर करावा, आणखी इतर मंडळींना या 500 मंडळीच्या यादीमध्ये सामील करावं, एवढीच एक अपेक्षा आहे. आता माझ्याविषयी, मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकारही नाही. माझ्याकडून कीर्तनासारखी, कीर्तनाची आपण अपेक्षा करू नये. आपली फसगत होऊन जाईल आणि आपला विरस होऊन जाईल, हे पहिल्या प्रथमच आम्ही आपल्याला सांगतो. व्हिडिओ लहान व्हावा या उद्देशाने त्याच्यामधल्या ज्या कीर्तनाच्या जो सांगाडा आहे त्याच्यामधल्या विणेकरी पंचदशी, कीर्तनकार पंचदशी, नमन, भजन, त्याच्यानंतर चाली प्रमाणे, टाळकऱ्यांचा आवाज इत्यादी सगळ्या गोष्टींना आपण बाजूला ठेवलेला आहे. कारण व्हिडिओ लहान व्हावा आणि त्यातला आशय फक्त तुम्हाला कळावा म्हणून. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे काय की हे कीर्तन नाही आहे, हे आपण लक्षात घ्यावं. हे कीर्तन नाही आहे, हे कीर्तन नाही आहे, हे तुम्ही एकदा मनामध्ये ठाम निश्चय केला, मग प्रवचन तरी आहेत, प्रवचनही नाही असं समजा. मग काय, अभंगाचा साधा सुद्धा अर्थ तुम्हाला सांगून देणं, एवढंच याच्यामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल कीर्तनच तुम्हाला करायचं नाही आणि आम्ही कीर्तनाचे रसिक आहोत, तर मग एवढा परिश्रम तुम्ही कशासाठी करता आहात? तर त्याच्यावर एवढंच सांगणं आहे की बोडते हे जन मग देखवे डोळा, म्हणून कळवा येत असे. लोक खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. संतांचा जो अभिप्राय आहे त्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करतायत. संतांच्या अभिप्रायाच्या विपरीतच बोलतायत आणि श्रोत्यांना जो ज्ञानाचा लाभ व्हायला पाहिजे, संतांनी जी साधना केली आणि त्या साधनेमध्ये ते जे सिद्धावस्था मध्ये पोहोचले आणि त्या सिद्धावस्थेमध्ये त्यांना भक्तीचं फळ म्हणून म्हणजे स्वरूप स्थिती भगवंताने प्राप्त करून दिली
आणि त्या स्वरूप स्थितीमध्ये त्यांनी जे उत्स्फूर्त उद्गार काढले आणि ते नुसते उद्गार काढूनच थांबले नाही, तर ते दुसऱ्या माझ्यासारख्या दुसऱ्या साधकांनाही कळावेत म्हणून ते अभंग रूपाने लिहून ठेवले आणि त्यांच्या पाठीमागच्या लोकांनी ते छापले आणि तुमच्या आमच्यापर्यंत पुस्तक रूपाने आणून दिले. आणि आज काही अधिकारी महापुरुष कीर्तनकार या अभंगावर देखील चांगले निरूपण करतायत. फक्त माझा आक्षेप जो आहे तो चंचल उठवळ काहीच अभ्यास न केलेल्या कीर्तनकाराविषयी आहे. ते जर स्वतःला म्हणत असतील की मी याच्याविषयी फारसं काय जाणत नाही, पण मी प्रामाणिक आहे आणि मला जाणून घ्यायची इच्छा, तर त्यांच्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. त्यांना अभंगामधला नेमका आशय मी त्यांना समजावून सांगेन. हा अर्थ, अभिप्राय, आशय तुम्हाला कळल्यानंतर स्वातंत्र्य तुमचं आहे. तुमच्याकडे कीर्तनाची कला आहे. ह्या कीर्तनाच्या कलेमध्ये त्याला तुम्ही फुलवावं. अभंग तुम्हीच निवडलेला आहे. ह्या अभंगावर तुम्हीच अगोदरच कीर्तन करतच होता. फक्त त्याच अभंगाचा खरा जो अर्थ काय हा तुम्हाला कळावा यासाठी म्हणूनच हा माझा प्रयत्न आहे. अभंग तुमचा, कीर्तन तुमचं, कला तुमची. तेव्हा आनंदाने, प्रेमाने, गोडव्याने ह्याच्यावर तुम्ही कीर्तन, ह्या आशयाला धरून कीर्तन करावं. प्रमाणे तुमची तुम्ही शोधावीत आणि ती प्रमाणे तुम्ही द्यावी. आणि आनंदाने, गोडव्याने ह्या वेदांताच्या अभंगाचं तात्पर्य तुम्ही तुमच्या श्रोत्याला समजून द्यावं. सगळी शैली तुमची, पण अभिप्राय मात्र आमचा. एवढाच याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल हे असले अभंग ऐकणार तरी कोण? तसं नाही. हे अभंगावर तुम्ही पहिलेही बोलत होतात ना, याच अभंगांना धरून पहिले बोलत होता ना, पण ते तुम्ही चुकीचं बोलत होता म्हणून त्याचा अभिप्राय आम्ही दिलेला आहे. दुसरी गोष्ट, वेदांताच्या अभंगाविषयी रंगनाथ महाराज, खंदारकर महाराज किंवा इतरही अधिकारी महापुरुषांनी लोकांसाठी निरूपण केलेलं आहे. त्यांची कीर्तनं देखील मिळतात आपणाला. तेव्हा लोक कोण ऐकणार हा प्रश्न बरोबर नाही. तर जे समाजाला आवश्यक आहे, जे ज्ञान आवश्यक आहे, सिद्ध पुरुषांनी अनुभवलेलं ज्ञान जे आवश्यक आहे ते आपण देत नाही. ही आपली कमजोरी आहे. लोक ऐकत नाहीत असं नाही. वेदांताचे रसिक असणारे लोक अजून जिवंत आहेत. आणि असा कोणी सांगणारा जर मिळाला तर ते इमानदारीने ऐकतात. त्याच्याविषयी सांगतात, महाराज असं 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 कोणी सांगितलं नाही, काही नाहीये असंही कॉमेंट करून आपणाला कळवतात, फोन करूनही कळवतात. आणि असे गंभीर रसिक आहेत, अजूनही आहेत. आणि नव्या तरुण मंडळीमधून सुद्धा काय तुम्हाला मिळू शकतील. पण मी खात्रीने सांगतो की तुम्ही ज्या तऱ्हेने कीर्तन करतात त्याला लोक सगळे विटलेले आहेत. आणि रसिक मंडळी, कीर्तनाची खऱ्या भावार्थाला अपेक्षणारी रसिक मंडळी महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांना तशा तऱ्हेने सांगणारा माणूस मिळालं तर त्यांची कीर्तनं ते ऐकतात, त्यांचे समर्थक ते बनतात. हा माझा अनुभव आहे. तेव्हा याच्यावर प्रश्न उठवण्याची गरज नाही आहे.
वर जे संतांनी अभंग केलाय त्याच्यावर बोललं तर ऐकणार कोण, बोलवणार कोण? हो, ज्यांना पैशाची अपेक्षा आहे त्यांनाच लोक भावनेची अपेक्षा आहे. ज्यांना पैशाची अपेक्षा नाही तर लोकांचा प्रबोध महत्वाचा आहे. ते लोक बोलवतात की नाही बोलवतात ह्याचा विचार करणार नाहीत. माझ्यासारखा माणूस ऑनलाईन या व्हिडिओ करून लोकांपर्यंत पोहोचवेल. ज्यांना ऐकायचं असतील ते माझं ऐकतील, ज्यांना ऐकायचं नसतील ते ऐकणार नाही. आता ती तुमची परिस्थिती गेलेली आहे की तुम्ही प्रत्यक्ष लोकांसमोर बसून कीर्तन करावं. ही परिस्थिती आता थोड्या दिवसांनी संपणार आहे. लोकांचं स्वातंत्र्य आहे कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं. आणि हे वेदांताचे रसिक थोडे असतील, 4 आणे असतील, 2 आणे असतील जास्तीत जास्त, असू देत ना, पण त्यांना त्यांच्या आवडीचं आपण दिलं पाहिजे ना. आणि ह्याच्यामध्ये ऑनलाईन जर आपण या सामाजिक माध्यमामधून जर आपण कीर्तनाचा अशा तऱ्हेचा चांगल्या कीर्तनाचा प्रसार केला तर लोकांची अभिरुची सुद्धा आपण बदलू शकतो. लोकांची ऐकण्याची सवय देखील आपण ऐकू शकतो, समजू शकतो. आणि लोकांच्या भावना देखील आपण समजू शकतो. ते तुम्हाला प्रतिक्रिया पण देऊ शकतात. स्वामीजी चांगलं झालं, असं झालं, आम्हाला खूप कळलं वगैरे, आम्ही आता नेहमी तुमचेच ऐकणार, अशा तऱ्हेने लोक प्रतिक्रिया देतात. तेव्हा कोण आमचं ऐकणार, कशासाठी ऐकणार हा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल, पण माझ्यासारख्या माणसाला नाही. माझ्यासारख्या माणसाला हाच प्रश्न आहे की लोकांची अभिरुची चांगल्याकडे कशी वळवायची. वाईटाकडून चांगल्याकडे जाण्यासाठीच परमार्थ असतो. अंधारापासून ज्योतीकडे जाण्याचा हा परमार्थ असतो. मृत्यूपासून अमृतत्वाकडे जाण्याचा हा परमार्थ असतो. असत पासून सतकडे जाण्याचा हा परमार्थ असतो. तेव्हा तुम्ही जे काय करताय हे अंधाराकडे नेणार आहे. स्पष्ट मी बोलतोय, मला तुम्ही शिव्या घाला, काही हरकत नाही. फक्त वेदांताचे रसिक आहेत त्यांच्यासाठी हे मी 7 दिवस 7 अभंगाचं निरूपण करणार आहे. अर्थात हे कीर्तन नाही आहे, हा फक्त अभंगाचा भावार्थ आहे. आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं कीर्तन बेतावा आणि चांगल्या तऱ्हेने हा विषय समजावून सांगावा, श्रोत्यांना समजावून सांगावा, ही अपेक्षा आहे. चला तर मग 5000 समर्थकापैकी कमीत कमी 500 लोकांनी तरी या नावं या ठिकाणी आणि गावं या ठिकाणी दाखल करून द्यावी. गंभीर श्रोत्याने याचा लाभ घ्यावा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही समर्थन केलं, ऐकलत तुम्ही, तर मग वेदांतावर वेगळा सप्ताह मी तुमच्यासाठी करीन. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत भक्ती आणि वेदांताचा प्रचार आणि प्रसार करणं ही देवाची मला आज्ञा आहे, ती मी करत राहीन. लक्षात ठेवा, मी तुमचा मोबाईल नंबर मागितलेला नाही, त्याच्यामुळे तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रसंग येत नाही. तुमच्याकडून काही अपेक्षा करणं, तुमच्याकडून काही मदत मागणं, असल्या काही गोष्टी इथे येणार नाहीत. हे केवळ आणि केवळ वेदांत रसिकाची, वेदांताची तहान भागवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, असं तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आणि तुम्हाला केवळ आनंदच मिळेल. हा अभंग आपल्याला कळला अशा तऱ्हेने तुम्हाला एक समाधान मिळेल. आणि हा अभंग तुम्हाला कळवला हे मला समाधान मिळेल. इथे सुखाचं